नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून मुलींसाठी आणलेल्या 5 जबरदस्त योजनांबद्दल सांगणार आहे। या योजना मुलींच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, आर्थिक सक्षमीकरणापर्यंत सर्व काही समाविष्ट करतात। मी प्रत्येक योजनेची संक्षिप्त माहिती, किती अनुदान मिळते, त्याचे फायदे काय आहेत आणि सोबतच अर्ज कुठे करायचा आहे अशी सर्व माहिती तुम्हाला याच एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून चॅनलवर येणारी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। योजना पहिली, माझी कन्या भाग्यश्री योजना। मित्रांनो, ही योजना मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करते। महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे, जेणेकरून मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक मदत मिळू शकेल। जर एखाद्या कुटुंबात फक्त एकच मुलगी असेल तर तिच्या नावावर 50,000 रुपये गुंतवले जातात, जे 18 वर्षांपर्यंत चक्रवाढ व्याजासह वाढत राहतात। जर 2 मुली असतील तर प्रत्येकी 25,000 रुपये 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम मुलीला मिळते, ज्यामुळे तिच्या शिक्षण किंवा विवाहात मदत होते। या योजनेचे फायदे हे आहेत की मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळते, कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो आणि मुलींच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते। या योजनेच्या अर्जासाठी मुलीच्या जन्माच्या वेळी जिल्हा निबंधक कार्यालयात जन्म नोंदणी करताना हा फॉर्म भरावा लागतो। यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकांचे बँक तपशील। ही योजना ऑनलाईन आपले सरकार महाराष्ट्र पोर्टलवर उपलब्ध आहे। योजना दुसरी, लेक लाडकी योजना। मित्रांनो, लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना आहे। योजनेअंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी 5,000 रुपये, शालेय शिक्षण सुरू झाल्यावर 2,000 रुपये आणि 10वी 12वी उत्तीर्ण झाल्यावर आणखी 5,000 रुपये असे एकूण 12,000 रुपयेपर्यंतची मदत मिळते। या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि कुटुंबावरचा आर्थिक भार कमी होतो। या योजनेचा अर्ज स्थानिक अंगणवाडी केंद्र, ग्रामसेवक कार्यालय किंवा तालुका महिला बाल विकास विभागात केला जाऊ शकतो। योजना तिसरी, मोफत उच्च शिक्षण योजना, फ्री हायर एज्युकेशन स्कीम। मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना शुल्क माफ करण्यासाठी आहे। महाराष्ट्रातील मुलींना पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जसे की इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, MBA यांसारख्या उच्च शिक्षण असलेल्या अभ्यासाच्या ट्यूशन फी आणि परीक्षा फीमध्ये 100% सूट दिली जाते। ही योजना सर्व जातींच्या मुलींसाठी आहे आणि 600 पेक्षा जास्त अभ्यासक्रम कोर्स कव्हर करते। या योजनेचे फायदे हे आहेत की मुलींच्या शिक्षणाच्या खर्चात बचत होते, जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात आणि करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात। अर्ज प्रक्रिया, या योजनेचा अर्ज महाराष्ट्र सरकारी वेबसाईटवर नोंदणीकृत करावा लागतो। चौथी योजना, मनोधैर्य योजना। ही योजना बलात्कार, लैंगिक शोषण किंवा ॲसिड हल्ल्याच्या पीडित महिलांसाठी आहे। पीडितांना मानसिक आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली ही योजना आहे। या योजनेतून 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत केसनुसार अनुदान दिले जाते। या योजनेचा उद्देश पीडितांना वैद्यकीय, कायदेशीर आणि पुनर्वसन सहाय्य प्रदान करणे हा आहे। या योजनेमुळे मानसिक आधार मिळतो आणि न्याय प्रक्रियेत मदत होते। या योजनेचा अर्ज जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी किंवा आपले सरकार वेबसाईटवर जाऊन करायचा असतो। 5वी आणि शेवटची योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ। ही एक संस्था आहे जी महिलांना स्वयंसहायता गटांच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करते। महिलांना प्रशिक्षण, कर्ज आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी यात मदत दिली जाते। यात 10,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कमी व्याज दरात मिळते। या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतात, ग्रामीण क्षेत्रात रोजगार वाढतो आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढते। मित्रांनो, या आहेत 5 अशा योजना ज्या तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील मुलींसाठी खूप उपयुक्त आहेत। लवकर अर्ज करा आणि त्यांचा लाभ घ्या। या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती याच चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल। आजसाठी एवढेच, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।